बघा स्पीकर फिरवून द्या त्यांच्याकडे, त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे नाही का. हां नेमकं जास्त ना करता बोल राहिनो त्यासनापर्यंतच पोची नाही राहणं, ते बोलेल ना काय फायदा बाबा. बरोबर आहे की नाही. माया असं होई राह ना आमले ते आवाज पाहिजेलच पण त्यासले बी पाहिजे ना. मग माय ते असं होई की नवरीपेक्षा कंडोलण्यात जास्त नटी राहण्यात. विठल विठल विठल. वारकऱ्याच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण असते, हा नियम वारकऱ्याचा आम्हाला तुकोबारायांनी शिकवलेला आहे. आणि प्रत्येक वारकऱ्याने हा नियम पालन केलं पाहिजे की परस्त्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीण आहे. ते बाबाही म्हणत होते बाई असली घाणेरडी काम आम्ही करत नाही, कारण आम्ही वारकरी आहोत, आमच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण आहे. हा मी सांगत होतो की बाई वारकऱ्यांचं जाऊ द्या, काही काही स्वतःला साधू म्हणणारे सुद्धा संसाराचा आनंद घेतात. महाराज त्यांना साधू तरी कसं म्हणावं. तुम्हाला सांगतो साधू कोणाला म्हणावं, साधू कोणले म्हणू. बाबा लोक सांगतील उत्तर, ज्यांनी आयुष्यभर लगीन कर नाही तो खरा साधू. बरोबर आहे ना, तो खरा साधू. हाय रे साधू. लगीन कर नाही म्हणे साधू नाही, बाकीचले भेटण्यात नाही म्हणे राय जायले. हा एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी माझा प्रभू रामचंद्र. जर तसा माणूस असेल पत्नीशी एकनिष्ठ असणारा तो सुद्धा साधूच आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं आहे म्हणून मला सांगायला आवडतं की साधू सुद्धा कसा असावा. चित्रीची रिकोणी कामी ना काम उपजी जयाची या मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू असा असावा चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले नाही पाहिजे, तो खानदानी साधू आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी बाबाने सांगितलं बाई आमच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण असते. बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो असली घाणेरडी काम आम्ही करतच नाही. बाई म्हणते ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबा बोलायला लागला का काही बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचार आली तरी कस काय. बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. नवरा झोपलेला होता, काढली कुऱ्हाड नवऱ्याच्या डोक्यात टाकली, नवऱ्याची खांडच केली. आता नवरा मेला, आता माझी इच्छा पूर्ण करा, आता आपल्याला आडवं येणार कोणीच नाही. माणूस वारकरी बाबा म्हणतो ज्या नवऱ्याच्या सोबत अग्निदेवतेच्या समोर शपथ घेतली त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणारे. बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते हाता का नवराही मेला, वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करायचं. आईन मध्यरात्री बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांची वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. लोक म्हणायला लागले बेटा काय झालं. बाई सांगते काका या वारकरी बाबाने माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारला या वारकरी बाबांना. खरं होतं का हो बाबा, टोपीवाले बाबा, खरं होतं का ते. वारकरी बाबाने माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवत होता, माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं. खोटा आड घेतला आणि खोटा आड कोणत्याही माणसावर येऊ शकतो. आणि जेव्हा खोटा आड येतो तेव्हा बाई जर माणसावर खोटा आड घेत असेल तर लोक अजिबात माणसाचं ऐकायला तयार नसतात. बाईचंच खरं मानलं जातं, ग्राह्य धरलं जातं. आणि तिथं सुद्धा तसंच झालं. समधी लोक जमा झालेली. अरे वारकरी असल्यावर परस्त्रीच्या आबरूवर हात टाकतो म्हणले. कोणी म्हणतं याला जाडून टाका, कोणी म्हणतं मारून टाका, कोणी म्हणतं गळफास लावा. पण एक सुज्ञ बाबा होते ते म्हणले असं काही करू नका. वारकरी असल्यावर परस्त्रीच्या आबरूवर हात टाकले ना, जे आबरूवर हात टाकत होते ते हातच तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून कोणी वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. याचे हात तोडा आणि याला मोकळं करा म्हणले. वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले आणि त्याला मोकळं केले. त्यानं पंढरपुराचा मार्ग धरलाय, पंढरपुरात प्रवेश केला, भगवंताच्या गाभाऱ्यात गेला. देवाकडे पाहतो, ढसा ढसा रडायला लागला. देवा लहानपणापासून वारी करायलो रे, नित्य तुझं भजन गातो, वारी करतो, तुझ्यासाठी टाळी वाजवतो. ज्या हाताकन मी तुझ्यासाठी टाळी वाजवत होता देवा ते हातच माझे हिरावले. अरे जर तुझ्या भक्ताला वारी करणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर देवा तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे, सांग ना पांडुरंगा. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागते. म्हणले कसं देवा. मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, गाय कसायाच्या हाती लागत नाही आणि तुम्ही गंगेवर स्नान करत होते. तुम्ही स्नान करत असताना कसायानं बघितलं आणि कसाई दादानं आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं, गायीच्या समोर जाऊन तो हात आडवे केले. मागच्या जन्मामध्ये हातांमुळे गायला जीव गमवावा लागला म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले.
वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरी म्हणत होता, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपलाय बिचारा, त्याचा काय अपराध होता? तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो आत्ता गपगुमान झोपलेला दिसतोय ना, आता जो गपगुमान झोपलेला दिसतोय तोच मागच्या जन्माचा कसाई, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. त्यानं जसं तिची खांड केली तिने सुद्धा त्याची खांड केली. कर्म माणसाला चुकत ना. विठ्ठल विठ्ठल हे चरित्र होतं संतांचं. मग मला सांगा, जर देवाच्या भक्तांना हे संकटाला तोंड द्यावं लागतं, मागचं कर्म भोगावं लागतं, मग तुम्हाला मला सोडणार आहे का देव? कर्म आपल्याला चुकणार आहे का? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. तुम्हाला दृष्टांत संसारी लोकातलाच देईल म्हणजे तुम्हाला पटेल. पहिला संतांचा, ते आपला दृष्टांत सांगत. एक म्हातारा जरा बोलका होता, सुनबाईन जोडी डोकं आहे, सुनबाईने नवराला सांगत, तुम्हाला बाप बोलता कटकट करत म्हाताराला कुठेतरी काढा. आता पोरगा विचार करत, जर म्हाताराला कुठे वृद्धाश्रमात टाका, भाऊ की मा सोय जाई, नातेवाईकच मा सोय जाई, त्यापेक्षा असं करत म्हाताराला माठ टाकच म्हणे. डोकं लढावं या भाऊनी. आयडिया. पप्पा म्हणे, काय रे बावड्या, तुमले तीर्थक्षेत्रावर आंघोळलेलं जा नाही म्हणे. फोर व्हीलर गाडीમાં बसाडा बापले, तीर्थक्षेत्रावर लई घ्या. बापना हात दरी गाडीમાં उतार, तीर्थक्षेत्रानं कोप जडे पाणी वाही राहायचं, गुडगाल पाणी होतं, बापले तटी दरीन उभा राहणार. बाप म्हणे, बावड्या हाटी बशी ना अंग रे भाऊ. नाही म्हणे पप्पा चला पुढे, गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे. बावड्या हाटी बसूर भाऊ. नाही पप्पा चला म्हणे पुढे, गुडगानं पाणी छातीला लागायला लागे म्हणे. बावड्या हाती गुडगानं पाणी कंबरनं पाणी छातीला लागायला लागे रे, हाटे अंग धुईलो म्हणे. बाबा पुढे चला म्हणे पप्पा. म्हणे, बावड्या तू हाटे आंघोळलेलं येईल शे का, तू म्हणा लेंडर फूस करायला येईल, तू नका बजेट बदली घ्या बावड्या. हा, बापाच्या लक्षात आलं, पोरानं इथं तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी नाही, इथं पाण्यात सोडण्यासाठीच आणलेलं आहे. म्हणे, भाऊ एक काम कर, मन ध्यान माई घे, तू मला पाणी मारालेच लयचे, पण कमीत कमी जागा तरी बदलाई टाक म्हणे, दुसरीकडे लयचा. पोऱ्या म्हणे, पप्पा तुमना ध्यान माई घे, मी तुमले आडे मारालेच लयचे, मग जागा बदलाई तटे बी ते मरणच शे, आणि आटे बी ते मरणच शे. जागा बदलीच नाही बी ते मरणच शे, आणि आटे बी ते मरणच शे, मग जागा काबर बदली राहणार म्हणे. बावड्या तू जागा बदलावर भाऊ. अहो पप्पा तुम्हाला ध्यान माहिती, मी मारायला लयले, आटे बी मरणच शे, जागा बदलीच नाही बी मरणच शे, मग आटे मारायला काय अडचण आहे? बावड्या जागा बदलाव. का बर पप्पा? अरे भाऊ आहेत जागावर, मी मन बापले सोडी झाले, तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाकर बावड्या. कर्म माणसाचं चुकत नाही महाराज, कर्म भोगावाच लागतो. मग साधू संतांना चुकत नाही, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या संसारी लोकांचा तर हिशोबच धरायचा नाही. जसा म्हातारा बोलका तशी गरमा म्हातारी बी बोलकी होती. काय काय गरज महाराज? हा, म्हातारी बी तशी बोलकी होती. प्रसंग सेम म्हातारासारखा म्हातारी ना बी. म्हातारी कटकट करे सुन बाईन सांगा नवराला तुम्ही माई कटकट करत म्हातारीला कुठेतरी काढा. अहो भाऊन बी तेच ठरावा, म्हातारीला माठ टाकच म्हणे. रात्री जेवण बिवण करली ना, 10:30-11 वाजना सो मारले, मस्त म्हातारीनं घासोडं बांधली ना, दुसरा मधलावर त्यांनी फेक दिने धरलेले. तुमनाकडे म्हातारी आमनाकडे धरली. हा, तुमनाकडे म्हातारी म्हणता, आमनाकडे धरली म्हणता. म्हातारीचं गठुडं बांधलं, दुसऱ्या मजल्यावरून दिलं फेकून. म्हातारीला दुसऱ्या मजल्यावर त्यांनी फेक देणं. दोन्ही नवरा बायको निश्चिंत उपडी गई बुदलली, शांतता लाग जाई भुगर. म्हातारी पायटे 5 वाजला दरवाजा टोके. बावड्या दरवाजा उघाड भाऊ. दरवाजा उघडतात मायल जे का म्हणे, माडीव म्हणे, काय रे भाऊ? दुसरा मजल्यावर त्यांनी पेक दिना तरी बी म्हणे, भाऊ तुझं वर त्यांनी पेक ना, तो काल कपाशीन गाडी भराय राहीन ती. मरण नाही तर मरणार नाही, पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी आपले मायबापही वाचवत नाही. आमच्या महाराजांचं प्रमाण होतं नाही का? हा, म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करावं महाराज, नाही तर भोगावं लागतं. पहिला दृष्टांत होता संतांचा, दुसरं सांगितलं तुमच्यासारख्या माझ्यासारख्या संसारी लोकांचा. आता स्वतः न्यायाधीश, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, स्वतः न्यायाधीश स्वतःला सोडतो का? तेही 2 मिनिटात पटवेल. आणि तुम न मटेरियल तुमले सांगाना प्रयत्न करसो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सोडतो का? स्वतःलाही सोडत नाही. ऐका ना, भगवंत निज धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले आहेत. झोपलेल्या देवानं पायात आडी होती, देवाच्या पायात आडीच असायची. उभं राहताना सुद्धा पायात आडी, झोपलेला होता तरी पायात आडी, आणि देवाच्या पायाला पद्म होतं, पद्म चकाकत होतं. ते चकाकणारं पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर बाण सोडला. त्याला वाटलं की कोण्या प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय. जसा बाण सोडला तसा बरोबर भगवंताच्या पायाला म्हणजे नेमकं अंगुष्ट्याला, आणि देवाचं मरणच अंगुष्ट्यात होतं. भगवंताला बाण लागल्याच्या नंतर टहादिशी आवाज त्या शिकारीच्या कानी पडला. शिकारीच्या लक्षात आला, अरे आपण कोण्या प्राण्याला पक्षाला नाही, आपण मानवाला बाण मारलेला आहे. जवळ आले, बघितलं मानव पण कोण आहे, आपण द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय. जवळ आला, बघितलं तर कोण, द्वारकेचा राजा. जवळ बसला, ढसाढसा रडायला लागला, देवा तुम्हाला मारण्यासाठी नव्हतं बाण सोडलेला हो, मला असं वाटलं कोण्या प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतो म्हणून मी बाण सोडलेला आहे. देवानं जवळ घेतलं, म्हणे भाऊ अजिबात टेन्शन घेऊ नको. म्हणे काय, तू मला बाण मारलाय ना, अजिबात नाराज होऊ नको, स्वतःला दोष देऊ नको. म्हणे मग हे माझं कर्म आहे, ते मला भोगावं लागतं. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वाली होता, आणि वालीला मारत असताना देवानं कसा बाण मारला होता हो? कसा मारला होता बाबा? मागच्या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारलाय ना, म्हणून ह्या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय. म्हणजे हिशोब क्लिअर. देव स्वतःले सुद्धा सोडत नाही, साधू संतसले सोडत नाही, स्वतःला सोडत नाही, तुमले माल सोडत नाही. मनीषीन जीवन जगत असताना, कर्म करत असताना लक्षपूर्वक, नाहीतर परिणाम काय होतो महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. भोगतो न घडे संचिता वाचुनी. पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते मनी समाधान. वाजलेत किती? 10:30 होई घ्या. 9 ते 11 कीर्तन होतं. 9:45 पंचपदी चालू होई जायला होती. मी थोडा 5 मिनटं लेट होई जायले, पण 9 बरोबर आहे. मी 9 ते 11 कीर्तन राहस, 9:45 पंचपदी म्हणजे 9:45 ते 11:15. माझे तुम नामांकडे 15 मिनटं राहिलेत. काय करू? आवरू का मी? काय करू? चालू देऊ? वा बाबा, देखा टोपीवाला बाबा सुद्धा सांगणार चाल द्या. हां, म्हणजे त्या बाबा कमीत कमी 65 पुढे वय होईल, तरी त्या इथला थंडीमा बसेलवर सुद्धा सांगणार चाल द्या महाराज. 60-65 वरीस ना म्हातारा कीर्तनमा बसेले, चाल द्या महाराज सांगणार. 25-25 वरीस ना पोऱ्या तंगड्याला माट देतात. काय खावाल नाही वा ते चांगलं बाबा, तुम्ही पुरा आनंद लिहिले खावानं बट्या गोष्टीचा. बट चांगलं होतं तर खावानं मनीषी नाही जाण ताकद आहे. हा ते खावाल नाही ऋषी बाबा. पहिला म्हातारासनं खावा आणि ताकद आहे म्हणे, दकिल्या त्याच नाही उभारी. आमना पेटी मास्तर बाबाकडे दकिल्या. हां, घालना कोचा असा आहेत ना, डायरेक्ट सफरचंदी मॅच चमकीला जुनं खायले. हां, हा ना ते ना पोरे 25-25 वरीस ना पोरे ना गालला गोचा तुम्ही खोबरा वाट्या का मावडलेतात ना. खावाले चांगलं राही नाही. इचारा त्या बाबासले, इचारा खावाल काय होतं त्याच ना टाईमले. इथलं भारी होतं ना महाराज. बाजी जर नाही राहा ना बहिणी सोन, तुम्हाला बाजूमा बसेलेत 45-50 पुढल्या काकवा तिसले विचारा. खावाले बाजी सरी गई, जेवण ना दुपारले. पोऱ्यान जर सांगा माडी मला भूक लागेल शे, आई भूक लागेल शे. पहिल्या माया असा हलकर वळकर काहीच खावाडेत नाही. मग बाकर मोठ टाकेत, पोई मोठ टाकेत, त्यावर तेल टाक देत, गुई चुरी देत. खाय भाऊ गुई तेल ना खाला, गुई तेल ना खाला असा दांडगला म्हातारा राहत. बाजी सरेलोर गुई तेल ना खाला खावाडे, हा दांडगला म्हातारा राहत. हाते ना पोरेले बाजी सर नाही का मायले विचार मम्मी मला भूक लागणे. हातेनी माय मॅगी बनायची. हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तो दी ना आगी. चांगलं खावाड जाय काकू. हाय मॅगीने उजी सत्यानाच करणाला खावायला चांगलं राहिलं नाही महाराज. पहिला म्हातारास ना असं होतं ना खाणं. हा, बाजीन बाकर. आता हिवाळाना दिवस चालू आहे, काही म्हातारासला याद होती त्याच ना मायबाप आहे ना कच्ची उडीने दाय बिंजेत. हिवाळ्यामा कच्ची उडीने दाय बिंजाडेत आणि सकाळी मा खावाडेत कच्ची उडीने दाय. हा दांडगला म्हातार बडी 12 उड्या मार देत. आमना दोंडायचा ना एक पोरे 23 वरीस ना दोंडायचा ना सांगतो दुसरं काय सांगू म्हणत आता जी राहिली तुम्ही पुन्हा गाऊन कत सांगेन उपाधी करी. 23 वरीस ना तरुण पोरग हात मूड झालं तर गया मग पाठा गुंडाई फिरावतो. बावड्या काय म्हणे बाबा, मग काय वगैरे भाऊ काय नाही म्हणे महाराज. मी म्हणा हो भाऊ तू म्हणे मागितली बकरीन गोमाल देना तुम्ही ना गंदा मारतो गंदा बकरीन गोमाल देना हात बोलले ना तुम्ही ओ उलगेल वावर. पण त्या पोऱ्याच ना बी दोष नाही नव्हतं ते.
ऋषी बाबा पोरच ना बी दोष नाही खावालेच चांगलं नाही ना ते काय या बहिणीच नाही बोलता दामा दरेल्या बाकीच्या बाईसने संध्याकाळी वहिनी का 7 वाजणार का अंदाज सापडी जात तिथले माय हो भाजीन बाकर मग बोलता टाईम जाई मग नवराचा क्वाटोर खुर्चीवर बटेला नसो माय हो काय थंडगार वार्ग बी सोड माय देवबाने गुडघा बी ठणकी राय ना कंबर बी लेवात नाही का माय खिचडी टाक देऊ माय आईतून खिचडीन परसादे चांगला पुरे लदलत घ्यात बाई ताकदच राहिली नाही त्याच नामा खावाडा चांगलं यार खावाल चांगलं देत जा त्यातले हा खिचडीन परसादे सत्यानाच होई घ्या पहिला म्हाताराच ना मायबाप इथलं बारीक आवाड्यात ना सकाळी मा उठताच पहिले सालदार लावण टाइमले सुद्धा मी ऐकेले जुना म्हातारास ना चावय सालदार लावण टाइमले जो सालदार सकाळी मा 2 भाकरी न्यारिशले रायत 2 भाकरी सकाळी नाश्ता मग खाये तोच सालदारला आहेत 1 भाकर मग जर उठी घ्या ना हा भाकरच 1 खासते काम कितलं करी भाऊ उठाट देत खाणं सुद्धा चांगलं देखेत पहिला लोके हा मनीषीन वजन मा काम होतं बाजी भाकर ना खाला हा ते आपला लेकरे झोप माय उठतात गोदडा मात्र राहतच डोळ्याचो येतो माव मालपाव हो माव मालपाव हो भाऊ तू भाजी भाकर ना खाला खा रे हो आय बा तू पाव काय ना आत पाव आहे घ्या रे हो मन सोनचिड आणि त्या पाव खाणारा पोरेच ना हात पाय इथला डेबऱ्या येवल्या हात लावणं बी मन होत नाही त्या पोरेसले मजा ना दिखतं दगा बहिणी सोन तुम्हाला पाय पडत राग नाही राह ना तुमले हाय बंद कर द्या कारण यात ना तुमले बोलतात नाही ब्याईस नाही तुम्ही आई खिचडीन परसादे त्यातले किदराय टाकेले मग लागले या फोन करी सांगता भावा तेवढं खिचडीनं सांग दिजा तो आमना गाव माई राहणार त्या इथला किदरी जायलेत ना संध्याकाळले ना तुम्ही खिचडी टाकी पहिली शिट्टी कानवर पडता असा हो म्हणा बापरे चक्कर गिरा ना थंडा घाम बी ना गोदडीले अरे बापरे हो म्हणा बाप सर्दी बी होई गे बेमारा बी होई गे खासी बी होई गे बटे एकच रे तो असा जामल चापल नको करू हा कुकरनी शिट्टी वाजताच के बी समजी जातात हो म्हणा भाव आको बी खिचडी दड काय रे भाव आई बहिणी आज एक भाऊ रस्ताला भेटणं मालेगाव ते निरा तू बाबा मी माळकरी म्हणे तुम्हाला अख्खा कीर्तने ऐकस पण मनावर एक उपकार हो घ्या म्हणतं काय घर मग खिचडीच बंद कर टाकी म्हणे तुम्ही मी डायरेक्ट जेवण मायक पुंजच म्हणे तुमल्या हाती नाही ते रोज खिचडी ना तडा कराय म्हणे आमना घर हा माळकरी होतात बिचारा महाराज होता बहिणीसून थोडं आई बंद कर द्या 2च भाकरी टाकत जा दोन्ही नवरा बायको अर्धी खायलो दोन्ही पोरसले अर्धी ती देत जा पण भाकरी दडका जाओ सोनचिडी तुम्ही बघताय दामा नाही हो माय खिचडी टाक देऊ माय हाय बन करले आता तुम्ही हां 60-65 वर्षा बाबा कीर्तन ऐकी राहणार मस्त हां अशी तयारी पाहिजे 25-25 वर्ष ना पोरे तंगड्याला माट देतीन कथा आवरी बटीन पायलं माटीन चप्पल उचकाय देतीन कथा मधमा खाल्ली तीन खाले बसान टाइमली बाकीना शब्दांना तो जायला का ती लाईन लाई टाकते विठ्ठल सुरुवात केली महाराजांनी पटवत असताना साधकांना भोग तो न घडे संचिता वाचुनी अरे आपल्या संचितामध्ये जो भोग आहे तो भोगावाच लागणार आहे मग भोगायला यायला नको म्हणून आजच सावध व्हा आणि जर चुकलंच असेल भोग भोगावाच लागतो पण जीवनामध्ये संकट आले ना तर देवाला दोष देत बसू नका अगर भैया सजा मिल रही है तो गुनाह भी जरूर हुआ होगा विठल विठल म्हणून माणसानं जीवन जगत असताना सावधगिरीने जगायचं ऐका ना करावे ते मनी समाधान जीवनामध्ये किती मोठं दुःख आलं आणि दुःखाला जर का कवटाळत बसलात तर आपलं जीवन सक्सेस नाही मग दुःख आल्याच्या नंतर सुद्धा समाधानी जीवन जगायचे देवाला दोष देत बसू नका काही लोक देवले दोष देतच समजा आपण जर का यानं त्यानं आताने इटा आता त्यानं शिरमेट उपाडी आपाडीन बंगला बांधा
यानं त्यानं आता त्या गोया करीने गरीब दुब्याला तर त्यावेळेसनी जर तुम्ही बंगला बांधा, तुम्ही 7 नाही 5-7 ब्राह्मण नाही, तुम्ही जर 51 ब्राह्मण लईशनी बी घर पूजा करली नाही, ग्रहशांती करली नाही, तरीसुद्धा ती होणार अपेक्षाच ठेवायची नाही. म्हणून कर्म सावधगिरीनं करायचं नाही का. मग ऐका ना दादा, जर घडलं असेल आपल्याकडनं न कळत, आम्हाला माहीतच नाही महाराज, मग तुकोबाराय सांगतात, जर झालं असेल ना सरळ तोंडे मान्य करा आणि समाधानी जीवन जगा. साधकांचा प्रश्न आहे, ठीक आहे आम्ही समाधानी जीवन जगू, पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा ना तुकोबाराय, जे आम्हाला पटलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, आमच्या परमार्थामधले हजारो उदाहरण देईल मी, पण रविकिरण महाराज साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण तुकोबारायांची पायाची धुरे रविकिरण महाराज बनू शकत नाही, पण मी उगा तुम्हाला पटवण्यासाठी प्रयत्न करतोय. ऐका, कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं, चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. पांडव पुत्र, कौरवांना पांडव संपवायचे होते, तरी सुद्धा पांडवांचा पुत्र मेल्याच्या नंतर कौरव रडत होते. काय जिनं असेल बाबा, प्रवीण बाबा, शरद बाबा, काय जिना असेल, दुश्मन रडत होते. आणि माणसाने जीवन जगत असताना असंच जगावं महाराज, जीवन जगत असताना असं जगावं, मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. हा, नाही ते लोक गरमान सांगतात, चिलगावा रे, कवय मरी रे, काढा रे, बाकी नाही ते नवराले बायका सांगतात, सांगा ना देवणी का तुनी चिठ्ठी वाटत की हो, म्हणजे इथला किदरी जातीस बाकी नाही बाया, तवलगून किडा पाडतं काय म्हातारा, तेवढं बरं बा, चिंचावडना म्हातारा नाहीत तसा. मी बोली करेल आड्यानं काही सांगावं नाही. असं जीवन जगत असताना दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, असं जीवन जगणं असलं पाहिजे. महाराज, अभिमन्यू मरण पावला, पांडव रडत होते, कौरव रडत होते, कृष्ण भगवंत बघत होते. धर्मराजाने आवाज दिला, कन्हैया, अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाकर सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाल हमें छोड़ के चला गया, कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया. क्या सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, कन्हैया ये संदेश हमारा सुभद्रा तक पहुंचा दे. देव विचार करा म्हणे, आता निरोप मला सांगणं पडीन, आणि निरोप सांगायला कोणीतरी हुशारच माणूस पाहिजे बाबा. पहिले मैतना निरोप सांगायला माणसे जायत, बाबा लोके बसेलेतच. हो, पहिले मैतना निरोप सांगायला माणसे जायत, मोबाईल नाही होतात तवय. मोबाईल येवा पाहिजे, बऱ्याच गोष्टी चांगल्या बी व्हायला लागल्यात आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी घडायला लागल्यात. मोबाईलच चांगलं बी करेल आणि सत्यानाश बी तिथलाच करेल शे. चांगलं काय होई ना, बाप किंवा माय मरानंतर पूर्ण हात पडेन असं गणच म्हाताऱ्या बसेल होतील. ऐन टाईमले स्मशानमा प्रेत तटे वाट डेकेत पोरी येवान, बाकी शेवटली गाडी बाकी थांबा रे, असे कितल्या बाया बसेल होती नाटे जुन्या म्हाताऱ्या. आता घरपरात गाड्या आहेत बा. हां, पहिला प्रसंग, एवढी परिस्थिती बिकट होती, बाप मेल्याच्या नंतर प्रेतवर सुद्धा पोरीचा हात पडत नव्हता. आणि आता मोबाईलमुळे आहे ना, नुसता म्हाताराले सर्दी खाशी काय ना तरीसुद्धा अंडेर आड्डी निवटत मन बापने तब्येत खराब शे. मोबाईलमुळे माहिती पडायला लागे म्हणे, हाजरी लावायला लागेल सर्वजणे. मोबाईलमुळे या कामे चांगला होणार आणि बाकी चांगला कामसाठीच मोबाईल शे. पण आता बाकी लोकेशनी त्यांना इतला दुरुपयोग करा टाका ना मोबाईलमा, लोके इतला येडा होई जाय शेतच. बाबा तुम्हाला टाईमले मोबाईल होता नाही, कितला आनंद होता जीवन जगाना. अख्खा काका चुलताना चुलत भाऊ, सक्का चुलत भाऊ बटा असा ओटावरही बसेत, संध्याकाळ 7 वाजले गप्पा मारत बसेत. काय आनंद होता त्याच ना. त्या बाबा लोके चावतच ना, नुसतं ऐकीन मन बरं जा. हा ते घरमा बाप आंडोर माय बहीण भाऊ ज्यांत्याना बटेल राहतं ज्यांत्याना मोबाईलमा. हो, एकले करण लागे टाचत आंदी न तो या मोबाईलमा. मोबाईलच नाही सत्यानाश करणार लावा बाबा. पहिले लोके गरीब होतात पण मन ना श्रीमंत होतात. गरिबी होती पण जीवाडा होता. पहिले जर भाऊसने वाटणी बी पडे ना, पोरेस ना लग्न होई जाय तो लगून वाटण्या पडत नाही पहिले भाऊसने. आणि वाटणी बी जर पडली ना, आई घर आहे आठी नाचा भिंत पाडत त्या 4 भाऊ होती, 4 बितळा टाक दे, 4 4 रुपन वट्टा पाहुणा यावानंतर आका संगीत झोपाना. मग काका चुलताना बठा पोरे वट्टावर झोपेत, बटा संगीत झोपेत. मनीषीने एखादा जर आजारी पडला ना, प्रत्येक चुलत भाऊ, प्रत्येक चुलत बहीण, प्रत्येक काका काकू माय बाप ज्या वतीन म्हातारा म्हातारी आजी बाबा प्रत्येक जण येत ताप चेक करेत. कार भाऊ तू डोकं दुखी राह ना, बरं नाही वाट राह ना, गोयली निर भाऊ, खादर भाऊ, प्रत्येक जण येईन विचारे. काय जीवाडा होता. हा ते बंगला मोठा लावय घ्या, प्रत्येकना रूम वय घ्या, पोऱ्याना रूम वेगळा, बापना वेगळा, मायना वेगळा, सुनबाईना वेगळा, नातरेशना वेगळा.
सगळा बाप मरी गया वाशी आला लागणार तवय समजणं तता ना रुम्मा का उंदीर मळी उंदीर नाही रे तू नाच घ्या रे म्हणजे तताना रुम्मा म्हाताराना वाशी आला गया तो पोऱ्याला माहित नाही बाप मरी घ्या हा इथली श्रीमंतील काय शिलगाव नाही भो विठ्ठल विठ्ठल जसं जसं लोक सुशिक्षित व्हाय राहणार तशा तशा सुविधा भेटायना ना तसा तसा येडापणा व्हाय राहणार मोबाईल सुद्धा कितला वापरायला पाहिजे कामसाठी महत्वाना कामसाठी मोबाईल वापरायला पाहिजे पण मोबाईलने इथला सत्यानाश करेल ना काही लोक ते मोबाईलमुळे इथला पशी राहणार ना हिशोबना बाहेर पशी राहणार एक भाऊ व्हॉट्सअप चालवता ड्युटी करीन राहता चालत गली मागुशी राहता व्हॉट्सअप चालवता दुसरा घर मागुशी घ्या त्याला सुधारणं नाही मी कोणा घर मागवू असं बशी घ्या मोबाईल माझ होता आणि ती बहीण मी टीव्हीनी सिरियल दाखा मा येडी होती आणि जवळ बाया कितरी जायला राहतं ते मुसळ दकी तीन काय दखने बिचारीने आई सोंग होणं होई बा असं म्हणेन चहा टी दिनी चहा ना कप भरीन टी दिना टी पोयवर आव बॉल दकाय ना चहा ना टी कप उचला पेवन टाइमले वर दक हो म्हणा बापरे पी दुसरा घर नाही मी का दुसरा घर मागू शिवून बो म्हणे तो कप खालटी दिना पयान दोन